वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेलं चिपळूण एक नावाजलेलं जुनं बंदर. सध्या मुंबई गोवा महामार्गावरील एक शहर असले तरी हे काही प्राचीन खुणा आपल्या अंगावर लिहून उभे आहे. चिपळूणचा थेट उल्लेख राष्ट्रकूटांच्या काळात येतो. भगवान परशुरामांनी वसवलेले हे गाव. अशा या ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व असलेले चिपळूण शहर व तालुक्यातून आवर्जून भेट द्यावी अशी निरनिराळी ठिकाणे आहेत. त्यापैकी ही काही मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. शहरालगत असलेला गोविळ उर्फ गोविंदगड, गडाच्या पायथ्याला असलेले करंजेश्वरीचं मंदिर, स्वयंभू गणेश मंदिर, चिपळूणची श्रीदेवी विंध्यवासिनी आणि त्याच मंदिरात असलेले कार्तिक स्वामीची अद्भुत मूर्ती, गुहागरचा व्याडेश्वर, वेणेश्वरचा वेणेश्वर, हेदवीचा दशभुजा गणपती, राजवाडीचं 2 गाभारे असलेलं वैशिष्ट्यपूर्ण असं सोमेश्वर मंदिर, गरम पाण्याचे झरे, पुण्याहून तामणी, भोर, कुंभार्ली या घाटवाटांनी 5-6 तासात आपण चिपळूणला येऊन पोहोचतो. पुण्याहून तामणी मार्गे चिपळूण गाठले. तामणी मार्गे चिपळूण गाठणे आता खूप सोयीस्कर झालेलं आहे. चिपळूण एसटी स्टँड जवळ राहण्याचे खूप पर्याय आहेत. रूमवर थोडा आराम करून 2 किलोमीटरवर असलेला गोविळगड उर्फ गोविंदगड आणि त्याच्या पायथ्याला असणारे करंजेश्वरीचं मंदिर पाहिला. कोकणातील इतर कुठल्याही गावाप्रमाणे चिपळूण सुद्धा एक सांस्कृतिक केंद्र म्हणून महत्त्वाचे आहे. लोककला, संगीत, नाटक यांचे इथे सादरीकरण होत असते. करंजेश्वरी बरोबरच इथे सोमेश्वराचे देखील शिवपिंडी आहे. महाशिवरात्र जवळ आली होती, त्यामुळे सुशोभीकरणाचं काम जोरात चालू होते. परिसरात भक्त निवासाची देखील सोय आहे. 8व्या शतकात इथे करंजाची खूप झुडपे होती. त्यातच ही देवी प्रकट झाली, म्हणून हिचे नाव करंजेश्वरी पडले. ऐतिहासिक काळी युद्ध प्रसंगी बऱ्याच सरदारांनी या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्याचे उल्लेख आहेत. प्रसन्न मुद्रेमधील देवीची मूर्ती एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. शिमग्याला जी अवर्णनीय देवीची पालखी निघते त्या ह्या पालख्या. मंदिर जरी आधुनिक बांधकामानुसार बांधले गेले आहे, परंतु खूपच आकर्षक वाटते. विशेषतः मंदिरावरील कळस. चिपळूणमधील करंजेश्वरीचं मंदिर आणि सोमेश्वराचं मंदिर म्हणजे सोमेश्वर आणि करंजेश्वरी मंदिर असे दोन्ही देवाच्या नावाने या मंदिराला संबोधलं जातं. आणि ही मंदिराची कमानीच्या बरोबर बाहेरच्या बाजूला या पायऱ्या ज्या दिसत आहेत या गोविंदगड किंवा गोविळगड या गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या. इथे याला पाखाड्या म्हणतात. एक साधारण 15 मिनिटात गडावर तुम्ही जाल असे गावकरी सांगताय. आता बघूया किती वेळ लागतोय. हा जो गोविंदगड किंवा गोविळगड चिपळूणमधील वशिष्ठ नदी जी आहे तिच्या किनाऱ्यावर हा वसलेला आहे. 1660मध्ये जंजिरेकरांनी हा किल्ला बांधण्याची नोंद आहे. तसं पाहिलं तर याला भुईकोट किल्ला म्हणून संबोधलं जातं. परंतु किल्ल्यावर जायला थोड्याफार पायऱ्या. हा एका टेकडीवर वसलेला आहे. 300 पायऱ्या चढून आपण गडावर पोहोचतो. मंदिरापासून मोजून 7 मिनिटात आपण गडाच्या तटबंदीपाशी येऊन पोहोचतो. तटबंदीतून आत आलो की हा एक तटबंदीवर जाणारा पायरी मार्ग आहे. आणि हा समोर दिसतो तो भगवा ध्वज. समोर चिपळूण परिसराचं दृश्य. पूर्ण किल्ला एका दृष्टिक्षेपात येतो. एवढा छोटा आहे. कदाचित हा चिपळूण त्या काळी जे बाजारपेठ होतं किंवा बाजार व्यापारीकरणाचा जो मार्ग होता, बंदर होता,
तिथे लक्ष ठेवण्यासाठी याची निर्मिती केली गेली असावी. गडावरील शिल्लक असलेल्या अवशेषापैकी हा एक भला मोठा पाण्याचा हौद, जो आज मितीला पूर्ण कोरडा आहे. गड बांधकामासाठी चुन्याचं मिश्रण करण्यात यायचा तो हा घाणा. हे गडावरील उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे, परंतु आता हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. म्हणजे काळाच्या ओघात इथे पडझडून हा मार्ग पूर्ण बंद आहे. ही समोर दिसते ही वशिष्ठी नदी. गडावर असलेलं रेडजाई देवीचं मंदिर. गडावरील एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल की या गडाच्या संवर्धनात ज्या तोफा मिळाल्या त्या इथे व्यवस्थित त्याची मांडणी करून ठेवलेली आहे. गडाची काही दृश्य पक्षाच्या नजरेतून. आता काढतो ना शूटिंग. काय खेळताय? काय खेळताय? काय? हो, आज शाळेला सुट्टी ना, मग आज मज्जा. ते अशीच बघायची, इथं दाबायचं ते व्हिडिओ होतात. हा, हे चिमुर यांनी आवाज चॅनल कुठला आहे ते विचारलं, त्यांना लिहून दिलंय. आता ते बघणार सगळे चॅनलवर, ते पण येणार या व्हिडिओमध्ये, बघणार ना. करंजेश्वरी मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेलं शांत वातावरणात वसलेलं हे स्वयंभू गणेशाचं मंदिर. चिपळूणचे नाव घेतले आणि 12 रावांचे स्मरण झाले नाही असं होत नाही. अत्यंत शूर, बेधडक आणि आचाट धाडशी अशा या 12 रावांनी चिपळूणवर आदिलशाहीची वाईट नजर पडू दिली नाही. हे राव ज्या भागात राहत होते तो त्यांचा तळ होता. रावांचं तळ म्हणून रावतळे असे आज ओळखले जाते. याच ठिकाणी श्री विंध्यवासिनीचं मंदिर आहे. चिपळूण एसटी स्टँड पासून 3 ते 4 किलोमीटरवर हे मंदिर आहे. हे मोठे मंदिर रावतळे या भागात उंचवट्यावर आहे. मंदिराच्या सभागृहात जाण्यासाठी 20 पायऱ्या बांधल्या आहेत. सभामंडप दुमजली असून सर्व आवार व मंदिर स्वच्छ प्रसन्न ठेवलेले आहे. मंदिराच्या शेजारी एक कुंड असून त्यातील पाणी पूजेसाठी वापरतात. एकेकाळी गावाबाहेर असलेल्या या मंदिरावर दरड कोसळली आणि अवघं देऊळ दगडमातीच्या राड्या रोड्यात गाडलं गेलं होतं. त्यामुळेच या मंदिराचा नेटका जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचा प्रशस्त गाभारा लागतो. त्या पुढ्यात आहे मंदिराचा मोकळा ढकळा गाभारा. डावीकडे श्री गणेश, मध्यभागी श्री विंध्यवासिनी आणि उजवीकडे प्राचीन शिल्प सौंदर्याचा देखणा आविष्कार असलेली षटमुखी कार्तिकेयची तांबूस काळ्या पाषाणातील मूर्ती. ही दोन्ही शिल्पे उत्कृष्ट अशा शिलाहारकालीन शिल्पांपैकी गणले जातात. जवळपास 1000 ते 1200 वर्ष जुन्या अशा या दोन्ही मूर्त्या आहेत. ही कार्तिकेयांची खरोखरच खूप सुंदर आणि देखणी मूर्ती आहे. या मूर्तीला 6 तोंडे आहेत. मागील तोंडे पाहण्यास गाभाऱ्याच्या मागील बाजूस एक खिडकी ठेवली आहे. कार्तिक स्वामीच्या या मूर्तीला 12 हात आहेत. अशा 12 हाताच्या मूर्ती क्वचितच आढळतात. चिपळूणचा हा अमूल्य ठेवाच म्हणता येईल. परंतु दुर्दैवाने आज या दोन्ही मूर्त्या बदलण्याची
प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्येष्ठ मूर्तीतज्ञ देगलूरकर सर तसेच प्राध्यापक प्र के घाणेकर अशा तज्ञांनी देवस्थानाला भेट देऊन मूर्ती निरीक्षणे करून मूर्ती बदलण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं. ही सर्व माहिती मला तिथे असणारे पुजारी त्यांच्याकडून समजली. त्यांचाही या गोष्टीसाठी स्पष्ट विरोध आहे. भारतातील अनेक प्राचीन मंदिरात मूळ मूर्तीचं जतन कसं करता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना हा प्राचीन ठेवा बदलण्याचा अट्टहास का होत आहे? हा प्राचीन अमूल्य ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चिपळूणमध्ये आलात तर 3-4 तास हाताशी ठेवून ही सर्व ठिकाणे नक्की पहा. पुढील भागात चिपळूण तालुक्यातील आणखीन काही ठिकाणांबद्दलची माहिती नक्की पहा.